तर नमस्कार मंडळी, तर मी तुमच्यासाठी ना मस्त अशी रेसिपी घेऊन आली. ज्याला पण गोड जास्त आवडत असेल ना, तर त्याने ही साबुदाण्याची खीर एकदा नक्की ट्राय करावी. खूप कमी सामानात बनते व खूप टेस्टी लागते आणि खूप झटपट पण बनते. तर त्यासाठी ना सगळ्यात अगोदर ना जे साबुदाणे ना मी रात्रभर भिजत घातले होते. फुल पाणी घ्यायचं, कमी पाण्यात नाही भिजत घालायचे. त्याच्यानंतर त्याचं पाणी काढून घ्यायचं. त्यानंतर गॅस ऑन करून त्यावर कढई ठेवा. त्यात आहे ना 1 चम्मच तूप घालायचं. त्यात ड्रायफ्रुट्स टाकायचे, जसं काजू, बदाम, पिस्ता जे असतील ते तुमच्याकडे. त्यांना रोस्ट करून घ्यायचं थोडं तुपात. त्यानंतर काढून घ्यायचं. त्यानंतर त्यात परत 1 चम्मच तूप घालायचं आणि जे साबुदाणे घेतलेत ना आपण ते टाकायचे आणि एखाद्या मिनिटापर्यंत त्याला परतवून द्यायचं तुपातच, जेणेकरून ते छान असे फ्राय होतात. कच्चापणा निघून जातो त्याच्यानंतर. ते छान फ्राय झाले त्याच्यानंतर गरम दूध टाकायचं त्याच्यात. जर 1 वाटी साबुदाणा असेल तर 2 या 2.5 वाटी दूध टाकायचं आणि छान असं शिजू द्या त्यातच साबुदाणे. साबुदाणा शिजून झाला त्यानंतर ना गोडनुसार जितका तुम्हाला साखर लागत असेल त्याप्रमाणे टाकायची. मी छोटी वाटी 2 टाकले. त्यानंतर ड्रायफ्रुट्स टाकलेत थोडेसे. मनुके होते ते टाकले, इलायची पावडर टाकलाय, सगळं मिक्स करा. आणि नंतर केसर टाकायचं, केसर असेल तर. केसर नसेल ना तर फूड कलर टाकायचा पिवळा थोडासा. त्यानंतर थोडं शिजू द्या. तर रेडी आपली खीर. गरम गरम खा, खूप छान लागते. लहान मुलांना पण खूप जास्त आवडते, मोठ्यांना पण खूप जास्त आवडते. आवडून सगळेजण पोटभर खातात. नक्की ट्राय करा. जर ही रेसिपी आवडली ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला जाऊ नका अजिबात. लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा.